नमस्कार, मी दीप्ती संजय जाधव, कारगिर्दी पैठण येथे राहते. मला 1 महिन्यापासून सायटिकेचा प्रॉब्लेम सुरू झाला होता. माझी नस दबली होती आणि ते कुठले बऱ्याच डॉक्टरांचे इलाज झाले, पण बऱ्याच ठिकाणी इलाज करून सुद्धा मला काही कुठेच फरक पडला नाही. पण मी इथे या आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये मी ट्रीटमेंट चालू केली 10 दिवसाची. आणि 10 दिवसाची ट्रीटमेंट केल्यानंतर म्हणजे मला अजिबात चालता येत नव्हतं. म्हणजे मी 4-5 पावले चालले की बसून राहत होते, अक्षरशः रडत होते. आणि मग इथं आल्यानंतर माझी थेरपी चालू झाली 10 दिवसाची डॉक्टरांच्या सल्ल्याने. आणि मला इतका चांगला फरक पडला की मी आता पहिल्यासारखी परत चालू लागली. आणि मला कुठलाच म्हणजे आता तो सायटिकेचा त्रास होत नाही. आणि मला इतका फरक, आणि शिवाय डॉक्टर आणि डॉक्टरबाईंची पण इतकी व्यवस्थित वागणूक आणि त्यांची ट्रीटमेंट पण इतकी चांगली आणि स्टाफ पण खूप चांगला आहे. तर मला स्वतःला खूप अनुभव चांगला आलेला आहे. आणि हा अनुभव मला स्वतःला आल्यामुळे मी तुम्हाला सांगते की 100% इथं फरक पडतो. तुम्ही हा इथं येऊन इलाज कराच तुम्ही. कारण इथं म्हणजे पैसे पण जास्त लागत नाही आणि ट्रीटमेंट पण खूप व्यवस्थित आहे. आयुर्वेदिक आहे, साईड इफेक्ट वगैरे काही होत नाही. एकदम विश्वासाने सांगते. पॅरालिसिसवर इलाज होतात, परत शोल्डरवर इलाज होतात आणि शिवाय 5 घंटे कंटिन्यू इलाज होतात. आणि ते पण इतके लाईटवरचे आणि ते शिरा मोकळे होण्याचे, मशाजचे सगळी थेरपी असते. 5 तास पूर्ण ते ट्रीटमेंट करतात. आणि तुम्हाला जर कोणाला कुठली अडचण आली शारीरिक व्याधीची, जर नस दबलेली असो किंवा अर्धांगवायू असो किंवा कुठल्या हाडांचे काही त्रास असले, तर मी इथे पैठणमध्ये जनसेवा हॉस्पिटलमध्ये तुम्ही एकदा येऊन हे उपचार घेऊन बघा. हे 10 दिवसाची थेरपी असती. तर तुम्ही यूट्यूबवर त्याचं कॉन्टॅक्ट असतात. मी इथे असे अनेक पेशंट बघितले की त्यांना 3-3, 4-4 वर्ष अक्षरशः त्यांना फरक न पडता इथं आल्यानंतर जो फरक पडला तो मी स्वतः डोळ्यांनी बघितला. कारण खूप पेशंट इथं नीट झालेले मी पाहिले. धन्यवाद. जनसेवा हॉस्पिटलनी मला परत पूर्वीसारखं नीट केल्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी. मी आयुष्यभर त्यांचे ऋण विसरणार नाही. श्री स्वामी समर्थ.